हे बघा आमचं आयुष पाणी अडवतोय, पाणी टाकतोय झाडांना. हे बघा हे सगळे झाडे आहेत. हे नाशिकचे हेडक्वार्टरच्या ग्राउंडचे झाड आहेत, पोलीस लाईन मधले. तर आयुष टाकतोय पाणी. बघा पाणी अडवा, पाणी जिरवायचं. आता भरपूर उन्हाळा चालू आहे तरी पण झाडांसाठी पाण्याचं नियोजन केलेलं आहे. बुडाला पाणी द्यायचं असंच नाही बघा, वर पाण्याला बी द्यायचं. कोणतं झाड आहे आयुष ते? ते आंब्याचं आहे का बघ बरं. नाही माहिती. निरगिरीचं. हां, दाबून हे आहेत त्याचे पप्पा. ही तर त्याच्या पप्पांना ड्युटी दिलं आहे झाडांना पाणी टाकायला. दुसऱ्या झाडाला घे, चल पुढच्या झाडाला घे. या साईडच्या झाडाला पाणी नाही ना अजून. नाही अरे आयची तिकडेच घ्यायची, तू इकडे घे. घ्या आता घे इकडे चिंचेच्या झाडाला. भरपूर कसले कसले झाडे आहेत. अरे याच्या साईड ना घे ना, पाणी माग तसं दाबू नको आयुष, माग नळी फुटेल. हे कसलं आहे बघ बरं झाड. नाही रे, काय ओळखायला येत नाही. बघा मैत्रिणींनो, हे झाड कसलं आहे ते सांगा. हे बघा बदामचं झाड बघा समोरचं, पप्पाच्या साईडचं. मला माहिती. मग कसलं आहे? बदामचंच आहे. फळस आहे का काय हो? फळस आहे. त्याला तर 3 पानं राहते. हे नाही बदामच. बदाम नाही, बदाम झाले लगे, बदाम झाले पण अरे पाणी टाक. हे याला घे, चिंचेचं झाड बघ. हे बघ हे. ते असं बोट नको टाकू, पाणी वाया नको जाऊन देऊ ना. पाणी नाही भेटत लोकांना. आणि माहिती का, या झाडांना पाणी टाकल्यामुळं आपल्याला ऑक्सिजन भेटतो झाडांपासून. आणि आता सध्या आपल्याला ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये बघा करोडोनी ऑक्सिजन घ्यावा लागत होता लोकांना, म्हणजे विकत घ्यावा लागतोय. आणि जर असं प्रत्येकाने प्रत्येक पावसाळ्यात 4-4, 5-5 झाडं लावले तर आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यायची गरज नाही. समजलं? व्यवस्थित शांतता झाली पाहिजे, त्याच्या मुळीपर्यंत पाणी गेलं पाहिजे, थंड वाटलं पाहिजे. अर्धवट पाणी टाकलं काय होतं माहिती आहे का, त्याची मुळी जळते ना. थंड होत म्हणजे अजून आग पकडते. पूर्ण त्याची शांतता होईपर्यंत पाणी टाकलं पाहिजे, तेव्हा ते झाड नुसतं व्यवस्थित फुटतं. हे बघ, हे पण चिंचेचंच आहे. हे बघ, हे चिंचेचं पाला खाऊन बघ, आंबट आंबट लागायला. हे कशाच आहे? आपट्यासारखं झाड आहे ना, याला आपट्यासारखंच पाणी घे. नाही देन मला तोडून देन, मा तोंडात टाकलं. हे आपट्याचं झाड आहेत का बघा माहिती घे. डुंगर आंबट आंबट लागतं नसतं. हे बघ, या झाडाला काय झालंय बघ. कशाच आहे? काय होय, याला काय आजार झालाय का झाडाला? हा, झाडाला आजार होतो. मग होतो ना रोग. रोग पडतो ना बघ, त्याला रोग आलाय. तर औषध मारावं लागेल. व्यवस्थित व्यवस्थित, खाली नाही टाक.
टाकून का ते? कपडे पॅन्ट बघा. आयुष असं नाही करायचं, मागं नळी खोलते, फाटते नळी. ते बघ ते बघ. हे बघ, यालाच डायरेक्ट उधळीने खाल्लंय बघ. या बांबूलाच उधळीने खाल्लंय, म्हणजे याचा अर्थ झाडालाच काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण अजून जळालं नाही, ते जिवंत आहे. औषध वगैरे फांट्या धुई देते, वरतून धुई ना झाडाला. धुई. ते मला कधी वाट राहिली होती. नाही नाही, मला काही नव्हतं. अंगावर नको येऊन देऊ, बाहेर नको पाणी जाऊन देऊ, तिथं धुई दे. धुई दे पाण्यावर, टाक चांगलं व्यवस्थित. काय माहिती निघ बाहेर निघ. काय झालंय. हे झाडालाच उधळीने खाल्लंय, ती याला बांबूला पण उधळीने खाल्लंय. ती बघेल बरं का कोणी, सांगतील पाणी वाया घालवतंय. बघा असं पाणी घालतं आयुष.